हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टार्वी सोनाली. आणि आपण आज बघणार आहोत फेब मंथची तुमची एनर्जी. फेब मंथमध्ये तुमच्यासाठी काय मेसेजेस असणार आहेत आपण आज बघणार आहोत. मी आधी कार्ड पिक करून घेते. 1 2 3 4 5 6 7 8 9. लेट्स सी व्हॉट्स मॅसेज फॉर यू. काय आहे तुमच्यासाठी फेब्रुवारी मंथमध्येचे मॅसेजेस. सो बघूयात. वाव 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 वाव. सो 9 ऑफ कपची एनर्जी, 8 ऑफ कपमधनं 9 ऑफ कपमध्ये जी जाते ती एनर्जी, हे 9 इयर आहे. सो कॅल्क्युलेटेड वाईज हे खूप छान वर्ष आहे तुमच्यासाठी. सो बेसिकली हे वर्ष खूप छान आहे असं तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल. हा मंथ माझा आणि माझ्या ग्रोथचा, मॅसिव्ह ग्रोथचा आहे असं कॉन्फिडेंटली तुम्हाला तुमच्या तोंडातनं सांगावे लागेल. 9 ऑफ कपची एनर्जी असते ती फुल ऑफ अबंडन्स, पॉसिबिलिटी आणि जॉयची असते. सो तुम्हाला 8 ऑफ कपच्या एनर्जीतनं निघून 9 ऑफ कपच्या एनर्जीत यावं लागेल. की 9 ऑफ कपच्या एनर्जीत येण्यासाठी तुम्हाला पास्ट लाईफचा जर ट्रॉमा असेल, पास्ट लाईफचं जे पेन असेल ते विसरून तुम्हाला 9ची जर तुम्हाला 9ची एनर्जी मॅनिफेस्ट करायची असेल तर तुमच्याकडे ती पॉवर हवी. तुमच्याकडे ती पॉवर आहे, तुमच्याकडे मॅनिफेस्टेशनची पॉवर आहे, तुमच्याकडे बॅलन्सची पॉवर आहे. तुमचा थर्ड आय चक्र ओपन आहे, तुमचा हार्ट चक्र ओपन आहे, तुमच्याकडे पोझिशन आहे, सगळं आहे. तर यू हॅव टू बी की पूर्णपणे परिस्थिती तुम्ही बदलू शकता. तुम्हाला तुमच्याकडे जो वेळ आहे त्याचं महत्त्व समजण्यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागेल. ॲक्शन घेण्यासाठी स्वतःला हे सांगावं लागेल की स्वतःला हे कॉन्फिडन्सली सांगावं लागेल की हो, तुम्हाला तुमच्या तोंडातनं हे बोलावं लागेल. हे वाक्य हे ऐकणं महत्त्वाचं. जिथे तुम्ही राहता त्यांनी ऐकणं महत्त्वाचं. जे वास्तूत तुम्ही राहता तिथं फ्रिक्वेन्सी ही क्रिएट करणं महत्त्वाचं आहे. किंवा जे तुम्ही बोलता ते तुमचेच कानाने हे ऐकणं गरजेचं आहे की हे वर्ष, दिस मंथ, फेब मंथ किंवा हे वर्ष हे माझ्या मॅसिव्ह ग्रोथचं आहे, माझ्या अबंडन्सचं आहे, माझ्या विश फुलफिलमेंटचं आहे. हा मंथ, फेब मंथ किंवा 2025 हे वर्ष हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात ब्लेसिंग देणारं वर्ष आहे, सगळ्यात अपॉर्च्युनिटी देणारं वर्ष आहे. माझी ग्रोथ ह्या वर्षात होते आणि होणार आहे. हा कॉन्फिडन्स तुम्हाला आणावा लागेल. ऑथॉरिटी पोझिशनने आणावं लागेल. तुम्ही या वर्षात बॉस होऊ शकता, नवीन बिझनेस ओपन करू शकता. ज्या जॉबमध्ये आहे त्या जॉबमध्ये तुम्हाला बॉसची पोझिशन ऑफर होऊ शकते. तुम्ही ही एक्सपेक्ट नसेल केलेली की मला ही पोझिशन मिळाली आहे, पण ती तुम्हाला मिळणार आहे. ती पोझिशन तुम्हाला, यावर तुम्हाला स्वतःला ट्रस्ट ठेवावं लागेल की तुम्ही केपेबल आहात ह्या सगळ्यासाठी. आणि युनिवर्स तुम्हाला हे ऑफर करते बिकॉज यू आर ब्लेस्ड फ्रॉम द युनिवर्स. तुम्हाला हे स्वतःला सांगावं लागेल की अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या माझ्या किंवा ब्लेसिंगमुळे मला मिळाल्या आहेत की मला ह्या 9ची एनर्जी आहे, 9 ऑफ कपची एनर्जी आहे, ती मला माझ्याकडे आकर्षित करायची आहे. मला हे स्वतःला सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे स्वतःला सांगायचं आहे की मी अनस्टॉपेबल आहे. हे स्वतःच्या तोंडातून तुम्हाला बोलावं लागेल. मी अनस्टॉपेबल पर्सन आहे, मी कॉन्फिडन्स आहे. हे वर्ष माझ्या फक्त आणि फक्त मॅसिव्ह ग्रोथचं आहे. माझ्याकडे अबंडन्स आहे. मी हॅपी फॅमिलीमध्ये जगतो, मी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये जगतो आहे. माझ्या आयुष्यात फक्त सकारात्मक आणि पॉझिटिव्ह गोष्टी घडतात. हे तुम्हाला स्वतःला आत्ता सांगावं लागेल ह्या महिन्याच्या. जर तुम्हाला हे सगळं तुमच्याकडे आकर्षित करायचं आहे, जर तुम्हाला असं वाटतंय की हे सगळी ग्रोथ, आता ही सगळीच ग्रोथ आहे. किंग ऑफ कप, ऑफर द लव, ऑफर द ऑपॉर्च्युनिटी, टेकिंग द ऑपॉर्च्युनिटी, टेकिंग द स्टँड, बट यू नीड टू टेक ॲक्शन हिअर. देन यू रिसीव द गुड पोझिशन. सो ओव्हरकम फ्रॉम युअर ट्रेस, ओव्हरकम युअर पेन, पास्ट पेन. 8च्या एनर्जीमध्ये जे पास्ट पेन तुम्हाला होतं, 8ची एनर्जी म्हणजे लास्ट इयरची एनर्जी तुम्हाला जे पास्ट पेन होतं ते तुम्हाला त्याच ठिकाणी रिमूव्ह करावं लागेल आणि तुम्हाला 9ची एनर्जी मॅनिफेस्ट करायला लागेल. तर ह्या मंथमध्ये तुम्ही काय करणार आहात?
च्या एनर्जीतनं बाहेर येऊन 9च्या एनर्जीमध्ये तुम्ही काय करणार आहात. 9 ही एनर्जी माँ कालीची एनर्जी असते, माँ कालीची एनर्जी असते आणि हनुमानजींची एनर्जी असते. तर ह्या मध्ये तुम्ही काहीतरी मॅनिफेस्टेशनमध्ये, काहीतरी मेडिटेशनमध्ये, काहीतरी मंत्रांमध्ये चेंज करणार आहात. आणि ते चेंज करणं गरजेचं पण आहे, कारण प्रत्येक वर्षाची एनर्जी ही वेगळी असते, त्याचे सिम्बॉल्स वेगळे असतात, त्याची एनर्जी वेगळी असते. सो डे वाईज प्रमाणे किंवा इयरप्रमाणे, मंथप्रमाणे आपले मंत्रा, मॅनिफेस्टेशन मंत्रा हे चेंज होतात आणि ते करायलाही हवेत. सो ह्या वर्षाची एनर्जी माँ लक्ष्मीची, माँ कालीची, माँ हनुमानजींची आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला मेडिटेशनमध्ये चेंज करावे लागतील. तुम्हाला मंत्रा चॅन्ट करण्यासाठी जे मंत्रा तुम्ही आत्तापर्यंत चॅन्ट करता ते कॅरी ऑन करा, पण त्याबरोबर नवीन मंत्रा, लक्ष्मी मंत्रा, काली मंत्रा, हनुमानजींची मंत्रा, ते तुम्ही हनुमानजींचा मंत्र तुम्हाला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आणि प्रोटेक्ट करण्यासाठी असेल. माँ कालीचा मंत्र तुम्हाला प्रोटेक्शन, कॉन्फिडन्स आणि अबंडन्स आणि ग्रोथ देण्यासाठी असेल. महालक्ष्मींचा मंत्र तुम्हाला काम ठेवण्यासाठी आणि लक्ष्मी अट्रॅक्ट करण्यासाठी आणि जी बॉसची पोझिशन आहे तुमच्याकडे जी येणार आहे त्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. तर तुम्ही माँ कालीची एनर्जी, हे मी नवरात्री म्हणून पण एनर्जी चेक करते आणि वेब हे स्टार्ट होतं आहे, जे गुप्त नवरात्रीने स्टार्ट होते. तर मोस्टली इथं फेमिनाईन एनर्जी दिसते, जी माँ कालीची, माँ सरस्वती, माँ लक्ष्मीची एनर्जी असते. तर तुम्ही माँ कालीला पंचमुखी जो दिवा असतो तो पंचमुखी तुम्हाला जर रोज जमलं, पंचमुखी दिवा किंवा इथे लाईटची जी मला एनर्जी दिसते, जी लाईटची एनर्जी ही इंडिकेट करते की तुम्ही स्टेबल राहण्यासाठी, स्टेबल ग्रोथ येण्यासाठी किंवा फायनान्स अट्रॅक्ट करण्यासाठी, तर तुम्ही पंचमुखी दिवा नवरात्री, आता जी गुप्त नवरात्री येते ती 30 म्हणजे फर्स्ट फेजपासून स्टार्ट होते. गुप्त नवरात्री तुम्ही पंचमुखी दिवा देवीला ऑफर करू शकता आणि तो लाईट जो प्रकाश पडेल तो त्याचे इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच बघायला मिळते. आय एम शुअर अबाउट. तर पुढच्या 11 दिवसात तुम्ही काहीतरी मंत्रा लाईफमध्ये चेंज करू शकता. माँ कालीचा मंत्र ॲड करू शकता, महालक्ष्मीचा मंत्र ॲड करू शकता, हनुमानजींचा नवीन मंत्र तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथमध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि इथं फ्लावर एनर्जी आहे. सो फ्लावरची एनर्जी तुम्ही इथं पण आहे. हिबिस्कसचं फ्लावर जे आपण माँ कालीला, माँ सरस्वती, माँ लक्ष्मी, गणपती बाप्पा यांना खूप आवडतं. हिबिस्कस फ्लावर हे तुम्हाला काम ठेवण्यासाठी, पीसफुल लाईफ देण्यासाठी खूप हेल्प करतं. तर तुम्ही ऑफर करू शकता हिबिस्कस फ्लावर किंवा तुम्ही प्लांट करू शकता तुमचे हिबिस्कस फ्लावर. हिबिस्कस फ्लावरची तुम्ही चहा घेऊन ते पिऊ शकता, त्याच्याने पण तुमचं कामनेस येईल, तुमच्याने अबंडन्स लाईफ तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. ही खूप छान एनर्जी आहे आजची. आणि पुढचं पाऊल टाकू की नको ह्या विचारात राहण्यापेक्षा तो कॉन्फिडन्सने पुढचं पाऊल टाका. खूप आनंदी, खूप एक्सायटेड एनर्जी आहे याच्यात, खूप आनंदी आणि एक्सायटेड एनर्जी आहे. सगळं काही ऑफर आहे तुमच्याकडे. युनिवर्सने सगळं ऑफर केलं आहे तुम्हाला. पोझिशन ऑफर केली आहे, ग्रोथ ऑफर केली आहे, लायनची एनर्जी आहे. खूप विचार करताय, पाऊल उचलताना खूप विचार करताय, उचलू का नको, पण ह्या एनर्जीतनं बाहेर या आणि ह्या एनर्जीत या. आणि मून आहे, ओव्हर इमोशन होऊ शकतं, पण त्याला सगळ्याला आनंदी, एक्साइटमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. आणि ही खूप छान एनर्जी आहे. चांगली पोझिशन मिळणार आहे, हॅपी न्यूज येणार आहे, जी तुम्ही एक्सपेक्ट पण नसेल केली ती अबंडन्सची न्यूज तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्ही, मला तरी इथं असं वाटतंय, हनुमानजीची जर प्रेयर करत असाल किंवा हनुमानजींकडे जर तुम्ही काही मागत असाल, मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत मी म्हणते, हनुमानजींकडे तुम्ही जर काही मागत असाल तर हनुमानजी पॉवरफुली तुमच्या बाजूने ह्या महिन्यात आणि ह्या वर्षात उभे राहणार आहे. सो ही खूप छान एनर्जी आहे या मंथची. आणि स्वतःला असं ब्लेस समजा, कधीतरी असं शांत दिव्यासमोर बसत जा. इथे आहे, लाईट आहे, की असं आरती चालली आहे संध्याकाळची घरात, तर दिव्यासमोर की हो मी ब्लेस आहे, मी खूप काहीतरी गोष्टींमध्ये ब्लेस आहे, ते स्वतःला सांगायचं, ते रिअलायझेशन करायचं. स्वतःला थोडं बोलता यायला पाहिजे, स्वतःसाठी वेळ काढून की मी ब्लेस आहे, मी सर्वच गोष्टीत ब्लेस आहे.
मला देवाने भरभरून दिलं, यासाठी मी देवाचे आभार मानतो. ह्या एनर्जी ते तुम्हाला दाखवावं लागेल, ते रिअलायझेशन करावं लागेल, ते फील करावं लागेल. थँक्यूची एनर्जी आहे, ऑफरिंगची आहे. लव ऑफर करा, जे तुम्हाला लव ऑफर करताय त्यांना लव ऑफर करा. आणि थोडी एनर्जी तुमची लिमिटेड की हां, जे उगाचच म्हणजे जे लोक प्रॉब्लेम क्रिएट करतायत त्यांना पण तुमची एनर्जी तुम्ही एक्सचेंज करू नका. जे तुमच्या आयुष्यात प्रेमाने आनंदाने येणार आहेत त्यांच्याकडे आनंद प्रेम येऊ द्या. आणि ही खूप छान एनर्जी आहे. प्रेम ऑफर करा, प्रेम घ्या, प्रेम द्या, पुढे चला, स्टेप पुढे उचला, तो कॉन्फिडन्स तुमच्यात द्या. हे वर्ष पूर्णपणे तुमचं, हा मंथ फेब तुमचा, हा मंथ पॉस्पेरिटीचा आहे, हा मंथ गुड न्यूजचा आहे, हा मंथ गिफ्टचा आहे, हा मंथ जे तुम्हाला हवं आहे युनिवर्सकडनं ते मिळण्याचं आहे. सो ह्या मंथचा पूर्णपणे युटिलाइज करा. फुल कॉन्फिडन्सने हे सांगा की हो, हे वर्ष माझ्या अचीवमेंट्स आहे, हे वर्ष माझ्या मॅसिव्ह ग्रोथचं आहे, हे वर्ष माझ्या पॉस्पेरेट लाईफचं आहे, फॅमिली लाईफचं आहे, लव्ह लाईफचं आहे. मी पूर्णपणे मी हे अचीव करतो आहे आणि अचीव करणार आहे ह्या वर्षात. या कॉन्फिडन्सली स्वतःला सांगा. आणि हे खूप छान एनर्जी आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन की हा फेब मंथ तुमच्यासाठी खूप लकी असणार आहे. आणि मला नक्की कळवा की ह्या गोष्टी झाल्या आहेत का. नक्कीच तुम्हाला छान इन्क्रीमेंट मिळणार आहे, गुड न्यूज मिळणार आहे, गिफ्ट रिसीव्ह होणार आहेत आणि ते रिसीव्ह खूप छान असतील तुमच्यासाठी. आणि मी ह्या कार्डमधनं पण एक कार्ड काढणार आहे. बघूयात काय मेसेज आहे. फायर आहे, ती आग तुमच्यात येऊ देत की हो, मी काहीतरी अचीव करतोय, मला काहीतरी अचीव करायचं, मला बॉस व्हायचं, माझा बिझनेस ओपन करायचा, माझ्या जॉबमध्ये प्रमोशन हवं आहे. त्याच्याने तुम्ही काय करताय, बुक्स रीड करा, काहीतरी छान वाचा की जे तुम्हाला ग्रोथसाठी हेल्प करेल. सी फील लाईक अ होम. नवीन होम येऊ शकतं, नवीन होमची की येऊ शकते, नवीन घर डेकोरेट करू शकता. ही खूप छान एनर्जी आहे तुमची फेबमध्ये. बघूयात. फ्लावर्स आहेत. सो मी म्हटलं तुम्हाला फ्लावरची एनर्जी तुम्हाला काम ठेवण्यात मदत करेल. जास्वंदाचं फ्लावर म्हणा, हिबिस्कस म्हणतो आपण, जास्वंदाचं प्लांट घ्या. जास्वंदाचं फ्लावर माँ कालीला, गणेशाला खूप आवडतं, त्यांना तुम्ही ऑफर करा. जास्वंदाचं फ्लावरचा टी तुम्ही घेऊ शकता. त्याच्याने पण तुम्हाला जी अबंडन्स प्रॉस्पेरिटीची जी एनर्जी असते ती तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट करण्यात मदत होऊ शकते. तर थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच.